नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे रवींद्र आणि आपण बघत आहात गोल्डन ईगल G007 चॅनल। UTS ॲप इन्स्टॉल करण्यासाठी पहिले प्ले स्टोअरवरती क्लिक करा। त्यानंतर सर्च बारमध्ये UTS असे टाईप करा। त्यानंतर UTS तिकीट बुकिंग ॲप सिलेक्ट करा। हा इंडियन रेल्वेचा लोगो बघून ठेवा। आता UTSचा हा लोगो बघा आणि त्याच्यावरती क्लिक करा। आता माझ्याकडे हे ॲप इन्स्टॉल केले असल्यामुळे इथे ओपन असे दाखवत आहे। आपल्याकडे इथे डाउनलोड असे दाखवेल किंवा इन्स्टॉल असे दाखवेल, तिथे क्लिक करा। इन्स्टॉलवर क्लिक केल्यावर आपल्या पीसीवरती ॲप इन्स्टॉल होईल। जर आपल्याला UTS ॲपवरून आपल्याला मासिक किंवा त्रैमासिक पास काढायचा असेल तर सीझन तिकीट या ऑप्शनवरती क्लिक करायला लागते। त्यानंतर सीझन बुकिंगमध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे दोन ऑप्शन बघायला मिळतात, बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेस। इथे क्लिक केले असता आपल्या मोबाईलमध्ये हा पास रजिस्टर केलेला दिसून येतो आणि बुक अँड प्रिंट विथ पेपरवरती क्लिक केलं असता आपल्याला स्टेशनवरती जाऊन ATM मशीनवरून पासची प्रिंटआउट काढायला लागते आणि सतत जवळ बाळगायला लागते। परंतु पासच्या केसमध्ये आपला मासिक पास असतो, तो आपल्या खिशात कायम बाळगता येतो। त्यामुळे हा ऑप्शन सिलेक्ट करणे सोपे आहे आणि मी हा ऑप्शन सिलेक्ट करण्याचे रिकमेंड करतो। त्यानंतर इश्यू तिकीटवरती क्लिक करा। आता या ठिकाणी सोर्स स्टेशन टाका, कल्याण। त्यानंतर इथे डेस्टिनेशन स्टेशन टाका, मी इथे डोंबिवली टाकतो। त्यानंतर सबमिटच्या बटनावरती क्लिक करा। आता आपण बुक विथ पेपर सिलेक्ट केले असल्यामुळे इथे आपल्याला ही वॉर्निंग मिळते। इथे आपल्याला असे सांगितले होते की आपल्याला स्टेशनवरती जाऊन याची प्रिंटआउट काढणे अनिवार्य आहे, अन्यथा आपण जर प्रिंटआउट काढून ठेवली नाही आणि पास जवळ बाळगला नाही तर आपण विदाउट तिकीट ट्रीट केले जाल। आता ओकेवरती क्लिक करा। या ठिकाणी ट्रेन सिलेक्ट करा, क्लास सिलेक्ट करा, मंथली की क्वार्टरली ते सिलेक्ट करा। त्यानंतर इथे आपले नाव टाका, बर्थ डेट टाका, जेंडर टाका, आधार कार्ड टाका। आपण जर वॉलेटवरून पेमेंट करणार असेल तर इथे क्लिक करा। इथे आपला ॲड्रेस टाका आणि गेट फेअरवरती क्लिक करा। आता या ठिकाणी ॲड्रेस टाका। इथे बिल्डिंगचे नाव, सोसायटीचे नाव, रोडचे नाव, चौकाचे नाव वगैरे टाका। इथे सिटी म्हणजे शहराचे नाव टाका, इथे स्टेट म्हणजे राज्याचे नाव टाका, पिनकोड टाका आणि डन वरती क्लिक करा। आता गेट फेअर वरती क्लिक करा, अदर पेमेंट वरती क्लिक करा। येथे आपल्याला कल्याण डोंबिवली मंथली पास 100 रुपये असे दाखवलेले आहे। आता बुक तिकीटवरती क्लिक करा। आपण टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करण्यासाठी ऍक्सेप्ट वरती क्लिक करा आणि येथे पेटीएम वरती ATM कार्डवरून आपण पास काढणार आहोत म्हणून हा ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर पे ₹100 वरती क्लिक करा। या ठिकाणी पुन्हा डेबिट कार्डचा ऑप्शन सिलेक्ट करा। या ठिकाणी कार्ड नंबर, एक्सपायरी, व्हॅलिडिटी आणि CVV नंबर टाका आणि पे ₹100 वरती क्लिक करा। आता आपले प्रोसेसिंग होत आहे आणि आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक नंबर पाठवला होतो, तो कॉपी करा आणि या ठिकाणी पेस्ट करून मेक पेमेंट वरती क्लिक करा।
मी जर इथे OTP टाकून मेक पेमेंट वरती क्लिक केले तर माझ्या खात्यातून 100 रुपये वजा होतील आणि पास काढला जाईल. तो मला काढायचा नाही, त्यामुळे मी इथे क्लिक करत नाही. परंतु आपल्याला जर पास काढायचा असेल तर मेक पेमेंट वरती क्लिक करा. आपल्याला आपला पास बुक होईल. या पासची आपल्याला स्टेशनवरती जाऊन ATM मशीनवरती प्रिंटआउट काढायला लागेल आणि आपल्याला प्रत्येक वेळी खिशात बाळगायला लागेल. तर मित्रांनो, आपण UTS वरून मासिक किंवा त्रैमासिक पास कसा करायचा ते आता आपण शिकलेलो आहोत आणि आता आपल्याला तो पास काढता येईल याची मला पूर्ण गॅरंटी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.